मुंबईतल्या प्रवाशांना रेल्वे बजेटकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीनं। रेल्वेला मुंबई शहर हे सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देतं। मग ती वेस्टर्न लाईन असेल, सेंट्रल लाईन असेल किंवा ट्रान्स हार्बर लाईन असेल, सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देऊन सुद्धा रेल्वेकडून मुंबई शहराला काय मिळतं हे पाहणार आहोत। परवा रेल्वे बजेट सादर केला जाणार आहे। माझ्यासोबत आता वेस्टर्न लाईनचे प्रवासी आहे। सर, तुमच्या माफक अपेक्षा काय आहेत रेल्वेकडून? माझ्या अपेक्षा आहे की लोकांना सुविधा ज्या पाहिजे त्या जरुरी सुविधा ज्या पाहिजे ते मिळत नाही। आणि डेली आम्ही डोंबिवलीवरनं इकडे चर्चगेटला कामाला येतो, तर डेली अर्धा तास 20 मिनिटं गाड्या लेट असतात आणि डेली लेट मार्क वगैरे होतं आम्हाला। तर हे लेट मार्कवर कमी व्हायला पाहिजे आणि गाड्या वेळेवर चालू पाहिजे। गाड्याची संख्या जास्त आहे असं म्हणतात, ते संख्या कमी करून गाडीचं नियमितपणा यांनी सुधारणा पाहिजे। जी गाडी आम्हाला डेली कामावर यायला लेट होतं त्याच्यात सुधारणा व्हायला पाहिजे, अशी प्रमुखांकडे माझी इच्छा आहे। सर, तुम्हाला काय वाटतं की दरवाढ केली जाते, फेअर वाढवलं जातं, तो क्या सोचते आप? फेअर भी बढ़ाया जाता है, फैसिलिटी भी चाहिए। एक्चुअली फेयर बढ़ाना नहीं चाहिए, क्योंकि वैसे भी रेलवे मुंबई में हमेशा मुझे लगता है कि प्रॉफिट में रहती है। ज़्यादा से ज़्यादा सुविधा देनी चाहिए, सिक्योरिटी सेफ्टी ये दो चीज़ विशेष ध्यान देना चाहिए पब्लिक के लिए। और गाड़ियों की संख्या जैसा कि अभी तो ऐसा लग रहा है कि कोई चांस नहीं बढ़ा सकते, क्योंकि हर 3-3 मिनट पे गाड़ियाँ हैं, तो वो तो मुश्किल है। लेकिन सेफ्टी सिक्योरिटी जो है पंचुअलिटी मेंटेन होनी चाहिए। आपको क्या लगता है, बुलेट ट्रेन की बात की जाती है तो क्या बेसिक जो फैसिलिटी है या यहाँ पर मुहैया की जाती है बराबर, तो बुलेट ट्रेन आ जाएगी? आपको लगता है ऐसा? बुलेट ट्रेन की अभी मेरे हिसाब से इंडिया में कोई जरूरत नहीं है, क्योंकि रेलवे के जो साधन है इसको आप डेवलप करो, बाद में बुलेट ट्रेन का देखो, क्योंकि बहुत सारा पैसा रेलवे का जाएगा। बुलेट ट्रेन की कोई भी जरूरत नहीं है अभी फिलहाल इंडिया में। तुम्हाला काय वाटतं, काय कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे बुलेट ट्रेन सोडली तर? बुलेट ट्रेन चालू करण्यापेक्षा ज्या गाड्या चालू आता आहेत त्याच नियमित आणि वेळेवर करा आणि त्याची सेफ्टी वाढवा, सुरक्षा महिलांसाठी सुरक्षा वाढवा, याच्यावर जरुरी खर्च करायला पाहिजे। बुलेट ट्रेन हे काय फक्त 100 कोटीमधले फक्त 1% लोक प्रवास करणार आहेत आणि 99% लोक हे पॅसेंजर मेल लोकलवर डिपेंड असतात। त्याचा फायदा सर्वसाधारण लोकांना होणार नाही। फक्त जे गिने चुने लोक आहेत, मालदार लोक आहेत, त्यांनाच त्याचा फायदा होईल, जे 4000-3000चं तिकीट काढतील। बाकी जे 50-100 रुपयाचं तिकीट काढणारे आणि गरीब दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांना काय फायदा होणार नाही। त्यामुळे बुलेट ट्रेनपेक्षा या गाड्यांवर जास्त जोर द्यायला पाहिजे त्यांनी, असं माझं म्हणणं आहे। या ठिकाणी प्रवाशांशी आपण बोललेलो आहोत। बुलेट ट्रेनची सध्या तरी भारतात गरज नाहीये, पण रेल्वे प्रशासनाकडून ज्या बेसिक फॅसिलिटी दिल्या जातात, मग ती स्वच्छता असेल, रेल्वेमध्ये मिळणारं जेवण असेल किंवा रेल्वेची जी संख्या आहे, गाड्यांची संख्या आहे, त्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला हवे असं मुंबईकरांनी बोलून दाखवलेलं आहे। चर्चगेट स्थानकावरून कॅमेरामॅन मनोज खेतलेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू 25 तारखेला रेल्वेचा बजेट सादर करणार आहे। 2016 साठी हा बजेट असणार आहे। सुरेश प्रभू हे महाराष्ट्राकडून आहेत, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ते केंद्रात करतात आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय येणार आहे आणि रेल्वेला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू ज्या मुंबई शहराकडून जातो त्या मुंबई शहराला काय मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सध्या मी उभा आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ। माझ्यासोबत आता या ठिकाणावर काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आम्हाला सांगा की बजेट 25 तारखेला सुरेश प्रभू सादर करणार आहेत, काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमची अपेक्षा हीच आहे की त्यांनी बुलेट ट्रेनच्या मागे न लागता, जे लोक आता सध्या ते ऍक्सिडेंट होतात लोकांचे, पडतायत लोक, तर ती लोकल सेवा चांगली सुधारावी, तिथे त्यांनी लक्ष पहिलं द्यावं आणि बुलेट ट्रेनच्या मागे न लागता गोरगरिबांकडे बघावं आणि साधी जी लोकल आहे ती व्यवस्थित कशी होईल ते त्यांनी बघावं आणि कोकणाकडे पण जास्त करून त्यांनी लक्ष दिलेलं बरं होईल। मला काय वाटतं सर, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये जसं भाजप सरकार सत्तेवर आलेलं, नवीन सरकार सत्तेवर आलं, तर रेल्वेची दरवाढ तिकिटांची जी आहे ती करण्यात आलेली होती, त्यामुळे बऱ्याच नाराजी पण व्यक्त झाली होती नागरिकांमधून, प्रवाशांमधून। तुमच्या काय अपेक्षा आहेत या बजेटमधून? नाही, बजेट असं आहे की सुधारण्यासाठी होत असतं, त्यावेळी काय अपेक्षित वाढ असते ती सहन करायला पाहिजे लोकांनी। आणि विशेष करून असं आहे की कोकण रेल्वेसाठी सुरेश प्रभू हे लक्ष घालतायत, त्यासाठी जर काय बजेटमध्ये तरतूद झाली तर ती चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। काय तुम्हाला लोकल रेल्वेमध्ये काय सुधारणा पाहिजे? कारण मुंबईतून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू केंद्राला जातोय,
लोकल जी आहे ती सगळ्यात जास्त पैसे कमवून देते रेल्वेला. हा, बरोबर. मला असं वाटतं की गाड्यांचे जे वेळा आहेत त्या ठराविक वेळामध्ये गाड्या आल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून जे गर्दी होते त्या गर्दीवर नियंत्रण राखू शकते. यासाठी गाड्यांची सुद्धा वाढ करायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. आपको क्या लगता है कि रेलवे बजट अभी 25 तारीख को सुरेश प्रभु अनाउंस करेंगे, आपकी उम्मीदें क्या है बजट से, रेलवे के लिए क्या चाहिए? उम्मीदें तो बहुत है, पर गवर्नमेंट उतनी सब उम्मीदें पूरी करती नहीं है. जो करती है वो ऊँट के मुंह में जीरा जैसे रहती है. जैसे अभी फेयर बढ़ा देते हैं, पर फेयर बढ़ाते हैं किस वजह से बढ़ाते हैं? क्योंकि नई फैसिलिटी कुछ देते नहीं. वही रनिंग डब्बे चलते हैं, वही टूटे फूटे डब्बे हैं. अगर आप मेल ट्रेन में जाओ, इसमें जाओ, कॉकरोच है, ये है, कोई साफ सफाई कितने दावे करते हैं, पर कुछ भी साफ सफाई नहीं है. सफाई पे ध्यान देना चाहिए. और बातें इतने बड़े भाई हम पब्लिक के लिए कर रहे हैं, करते हैं. कुछ हो सकता है हमारी पब्लिक भी इतना उनको कोऑपरेट नहीं कर पा रही है कि जैसे आप सफाई करना है तो हम भी खाया वहीं थूक दिया वहीं छोड़ दिया, तो उसको हमको भी ध्यान देना चाहिए. सरकार के साथ साथ जनता को भी सोचना चाहिए. तर या ठिकाणी सीएसटी स्थानकावर आपण प्रवाशांशी बोललेलो आहोत. रेल्वे प्रवासी आहेत, त्यांनी त्यांच्या ज्या माफक अपेक्षा आहेत या बजेटमधून त्या आपल्याला बोलून दाखवलेल्या आहेत. कॅमेरामॅन मनोज खेतलेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई.